डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। म्हणजे आता कॅपराऊंड रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। तर जे विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केलेला आहे म्हणजे पॉलिटेक्निक डिप्लोमा झालेला आहे ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। तर तुम्ही यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशनमध्ये रजिस्ट्रेशन ID क्रिएट करणं आहे। त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती फिल करणं आहे। माहिती फिल झाल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करणं आहे आणि तुमच्या जवळच्या कोणत्याही कॉलेजला तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाऊ शकता। आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। 15 तारखेपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि शेवटची तारीख 25/7/2024 आहे। म्हणजे मोजून आपल्याला 10 दिवस दिले आहे रजिस्ट्रेशनसाठी। आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 26/7/2024 ही तारीख दिलेली आहे। आणि त्यानंतर जी मेरिट लिस्ट लागणार आहे 29/7/2024ला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केला आहे ते विद्यार्थी न्यू रजिस्ट्रेशनमधून आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात। तर यामध्ये तुमची संपूर्ण माहिती फिल करा व आपले रजिस्ट्रेशन करा व तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन घेऊ शकता, ऑफलाईन व्हेरिफिकेशन घेऊ शकता। तर विद्यार्थ्यांनी प्रिफर करा की ऑफलाईन व्हेरिफिकेशन, कारण ऑफलाईन व्हेरिफिकेशनमध्ये एका दिवसात व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला कन्फर्मेशन मिळते आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला खूप वेळ वेट करावा लागतो परंतु तुमचे व्हेरिफिकेशन होत नाही। त्यामुळे त्रुटी आली किंवा नाही आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही। त्यामुळे ऑफलाईन व्हेरिफिकेशन घ्या, जवळचं कोणतेही कॉलेज सिलेक्ट करा आणि आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या। ही सोपी पद्धत असणार आहे। याबद्दल जेही पुढील अपडेट येईल आणि यानंतर जे कॅपराऊंडची प्रोसेस असणार आहे, कॅपराऊंड कधी भरायचा, मेरिट लिस्ट कशी चेक करायची या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।